नमस्कार, बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत। पाहूया सुरुवातीला काही ठळक घडामोडी। जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला शासनाचे अधिकारी पुन्हा गैरहजर, मनरेगा योजनेच्या आराखड्याबाबत संताप। खेड शहरात घनकचरा समस्येला गंभीर स्वरूप, जिल्हाधिकारी यांच्याजवळ चर्चा आणि निवेदन सादर। आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून सभापतींचं नाव वगळलं, सदस्यात नाराजी। दापोली मंडणगड गुहागर पंचायत समितींना 3 नव्या गाड्यांचं वितरण। आणि संगमेश्वर तालुक्यातील अंतरवली गावात स्वखर्चातून बांधला बंधारा, अनेक वर्षाचे पाण्याचे दुर्भिक्ष संपलं। नेवरेकर बंधूच्या पुढाकाराने एक आगळा वेगळा उपक्रम, इतरांनीही घ्यावा आदर्श। तर आता वळूया सविस्तर बातम्यांकडे। छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत मनरेगा योजनेच्या आराखड्यावर चर्चा होऊन त्याला मंजुरी देण्यात येणार होती। मात्र या योजनेची माहिती देण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांची पुन्हा गैरहजेरी लागल्याने सदस्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। अखेर ग्रामविकास मंत्र्यांसमोर ही कैफियत मांडण्याचा निर्णय सभेत घेतला गेला। जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला मुख्य कार्यकारी तसेच अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरीश जगताप, अध्यक्ष जगदीश राजापकर, उपाध्यक्ष सतीश शेवडे, बांधकाम सभापती डॉक्टर अनिल शिगवण, समाज कल्याण सभापती शीतल जाधव, महिला आणि बाल कल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांच्यासह सभागृहात सदस्य आणि विविध विषयांचे खातेप्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सभेमध्ये विविध विषयावर जोरदार चर्चा झाली। सभेच्या आयत्या वेळच्या विषयांमध्ये इतिवृत्तात असलेल्या मागील प्रलंबित विषयावर पुन्हा चर्चा करण्यात आली। मनरेगा या योजनेची माहितीविषयी सभागृहाला अधिकारी यांनी अवगत केलं। यावेळी सदस्य उदय बने यांनी आक्रमक पवित्रा घेत अनेक सवाल सभागृहात केले। या योजनेचे उपजिल्हाधिकारी मागील सभेत माहिती देण्यास न आल्याने जिल्हा परिषदेपुरता मर्यादित हा आराखडा मंजूर करण्यात आला। याविषयी जिल्हा प्रशासनाला माहिती सादर करण्यात आली। याच विषयावर पुन्हा चर्चा होत असताना संबंधित अधिकारी आजही अनुपस्थित असतील तर सरकारी योजनेची माहिती नसताना आराखड्याला मंजुरी कशी काय द्यायची असा सवाल करत अनेक प्रश्न उपस्थित केले आणि यावर चांगलीच चर्चा रंगली। मात्र वरिष्ठ अधिकारीच नसल्याने याविषयी आता संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक व्हावी आणि आमचे अधिकार आम्हाला मिळावेत अशी मागणी करण्यात आली। यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली। तर खेड शहरात घनकचरा समस्येला गंभीर स्वरूप, जिल्हाधिकाऱ्यांजवळ चर्चा आणि निवेदन सादर। खेड शहरात घनकचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालला आहे। हा प्रश्न कसा सोडवायचा याच विवंचनेत नगर परिषदेचे सत्ताधिकारी आहेत। यावर मार्ग काढण्यासाठी खेड नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकणचे नेते वैभव खेडेकर यांनी खेड शहरात मनसेचे वर्चस्व निर्माण केलं आहे। त्यांच्या तालुक्याचा झंझावात तर वेगळाच आहे। मनसेने खेड नगरपालिका ताब्यात घेत मनसेचं राज्यातील सत्ता केंद्रात पहिलं स्थान निर्माण केलं आहे। खेड नगरपालिकेवरील शिवसेनेच्या सत्तास्थानाला त्यांनी मोठा हादरा देत मनसेचा झेंडा रोवत नवनिर्माण केलं आहे। त्यातीलच एक घनकचरा समस्या आहे। या समस्येने गंभीर स्वरूप धारण केलं असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केला, मात्र जागा उपलब्ध होत नाही। तर परिसरातील काही गावातील जागांबाबत शासन पातळीवर प्रयत्न करण्यात आले, मात्र यामध्ये शासनाची उदासीनता दिसून आली। अखेर खेड नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन सादर केलं। याबाबत वैभव खेडेकर यांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून खेडच्या जनतेची जी कचऱ्याची समस्या आहे, या समस्यासंदर्भात खेड शहरालगत आम्ही 4 जागाची पाहणी केली आणि बोलणी केलेली आहे, परंतु ग्रामसभेचा ठराव आडवा येतो आणि ही कचरा डेपोची समस्या सुटत नाही। या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही खेड नगरपालिकेच्या वतीने निवेदन दिले की 1 मेपर्यंत जर का ह्या तुमच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या नाहीत तर 1 मे रोजी आम्ही आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करू। मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विश्वास मधुळे यांनीही आपलं मत व्यक्त केलं। हा कचरा डेपो मंजूर होत नाही, काही तांत्रिक बाबी समोर करून ह्या कचरा डेपोसाठी उदासीनता शासनाची आणि प्रशासनाची दिसते। यावरती ठोस असा आक्रमक असा कुठंतरी निर्णय व्हावा आणि या दृष्टीने आज वैभवजींच्या नेतृत्वाखाली सर्व नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि आम्ही सर्व पदाधिकारी, आमचे सर्व सहकारी या ठिकाणी 1 मे रोजी उपोषण बसणार आहोत। परंतु या संदर्भात जर आक्रमक पाऊल उचलायचं आहे म्हणजे स्वतः उपजिल्हाध्यक्ष म्हणून
खेड शहरवासियांच्या ह्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती 1 मे रोजी आत्मदानाचा मी इशारा देण्यात दिलेला आहे. खेडच्या घनकचरा समस्येबाबत खुद्द नगराध्यक्ष उर्मिला शेट्टे पाटणे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांसमोर समस्या मांडल्या. आज आपल्याला कचरा डेपोबद्दल भरपूरशी खेड शहरामध्ये अडचण निर्माण होते. त्यामुळं आम्ही 4 जागा पाहून घेतल्या. त्यात सभेमध्ये पण जरा विरोध होत होता. त्यातूनच आम्ही मार्ग काढतो आहे खेड शहराच्या कचरा डेपोसाठी. जिल्हाधिकाऱ्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते मार्गी लावतील त्याच्याबद्दल माझा विश्वास आहे. यावेळी समीर झिमण, मनसेचे तालुकाध्यक्ष सागर नार्वेकर, नगरसेविका अरुणा कानडे, दीप्ती शिवगण, वैजेश सागवेकर, नंदू साळवी, सुरेश खेडेकर, अण्णा चिखले आदी मान्यवर उपस्थित होते. तर आता वळूया पुढच्या बातमीकडे. आदर्श शाळा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पंचायत समितीच्या शामरावजी पेजे सभागृहात 30 मार्च रोजी होत आहे. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर पंचायत समितीचे सभापती प्रकाश साळवी यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सदस्यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील आदर्श शाळा पुरस्कारांची घोषणा नुकतीच सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांनी केली आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काळप पाटील, अध्यक्ष जगदीश राजापकर, उपाध्यक्ष सतीश शेवडे, बांधकाम सभापती अनिल शिगवण, समाज कल्याण सभापती शीतल जाधव, महिला आणि बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश जगताप यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम रत्नागिरीत होत असून तो रत्नागिरी पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे. असं असताना रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापतींचं नाव या कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील 9 कनिष्ठ प्राथमिक शाळा, 10 वरिष्ठ प्राथमिक शाळांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा कार्यक्रम 30 मार्च रोजी होत आहे. रत्नागिरी तालुक्याचे सभापती प्रकाश साळवी यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरून वगळण्यात आल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. महाराजा बॅग हाऊस VIP बॅग आणि महिला आणि पुरुषांसाठी लागणाऱ्या अंडरगार्मेंटचं जॉकी कंपनीचं रत्नागिरीतील एकमेव ठिकाण महाराजा बॅग हाऊस, गाळा नंबर 4, बेंजामिन एन्क्लेव्स, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी. रत्नागिरीकरांच्या सेवेत नव्यानेच रुजू झालेलं चष्मे आणि गॉगल्सचे अत्याधुनिक असं भव्य शोरूम श्रीराम ऑप्टिकल. रेबॅन, फास्ट्रॅक, वॉग, ओकले आदी जगप्रसिद्ध नामवंत कंपन्यांचे गॉगल्स मिळण्याचं एकमेव ठिकाण. डॉक्टर्स नंबरप्रमाणे फायबर आणि ग्लासमध्ये चष्मे त्वरित बनवून मिळण्याचे खात्रीलायक ठिकाण श्रीराम ऑप्टिकल. गाळा नंबर 12, शंकेश्वर हेरिटेज, परकार हॉस्पिटल समोर, IDBI बँक शेजारी, आरोग्य मंदिर, रत्नागिरी. कला, फैशन, साड़ी एंड ड्रेस मटेरियल सेल. फैंसी कॉटन और सिंथेटिक ड्रेस मटेरियल, चूड़ीदार, पटियाला, अम्ब्रेला, शॉर्ट ड्रेस. फैशन के इस दौर में हम हैं आपके साथ, तो चले आइए कला, फैशन, साड़ी एंड ड्रेस मटेरियल सेल, पन्याची आली, रत्ना. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने दापोली, गुहागर, मंडणगड या 3 तालुक्यातील पंचायत समितींना नव्या गाड्या देण्यात आल्या. याचं नुकतंच जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पंचायत समितीमधील वाहने खराब झाली आहेत. त्यातील मंडणगड, दापोली, गुहागर येथील पंचायत समितीची वाहने निर्लेखित करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील हे 3 तालुके अतिशय दुर्गम भागात असल्याने येथे BDOंना जाणं येणं कठीण होऊन बसलं होतं. अनेक शासकीय प्रशासकीय कामांसाठी वारंवार गावामध्ये जावं लागत असल्याने तसेच येथे लवकर जाण्याकरिता दुसरा कुठलाही मार्ग नसल्याने येथे वाहनांची अत्यंत गरज निर्माण झाली होती. हे ओळखून येथील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर शासनाने या 3 पंचायत समितींना 3 गाड्या मंजूर केल्या. त्याचं नुकतंच जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर आणि मुख्याधिकारी काळम पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. शासनाकडे आम्ही दापोली, मंडणगड आणि गुहागर या तालुक्यासाठी गाड्यांची मागणी केली होती. कारण BDOंना गाडी असणं आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये असंख्य प्रकारची कामं त्यांना करावं लागतात. त्या दृष्टिकोनातून मागणी केल्यानंतर यापूर्वी आम्हाला त्यांनी गाड्या दिलेल्या आहेत आणि आता 3 गाड्या परत आलेल्या आहेत. त्यामध्ये आम्ही एक मंडणगडला दिली, एक गुहागरला दिली आणि एक दापोलीला दिलेली आहे.
या 3 तालुक्यातील अधिकाऱ्यांना वाहनाची योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता या समित्यांना वाहनांची सोय उपलब्ध केल्याने येथील अधिकाऱ्यांत समाधानाचं वातावरण आहे. रत्नागिरी पोलीस स्थानक अखत्यारीतील अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने बेकायदेशीर अनधिकृत मटका जुगार धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय शिंदे यांच्या आदेशानुसार परिवेक्षाधीन पोलीस उप अधीक्षक डॉक्टर निलेश पांडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना बरोबर घेत काही ठिकाणी छापे मारण्यात आले. यामध्ये 10 जणांना अटक करण्यात आली. ही धाडसी कारवाई 26 मार्च रोजी करण्यात आली. तर संगमेश्वर तालुक्यातील अंतरवली हे सह्याद्रीच्या कुशीत डोंगराळ भागात वसलेलं एक गाव. या गावात पिढ्यानपिढ्या पाण्याचं दुर्भिक्ष कायमच. काही वर्षापूर्वी येथे नळपाणी योजना स्वतःच्या गावच्या फंडातून राबवण्यात आली. मात्र येथे पाण्याची पातळी नसल्याने तीच पाणी टंचाई पुन्हा भासू लागली आणि यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून येथील रहिवासी सिराज हुसेन नेवरेकर आणि ग्रामस्थ यांच्या सहकारातून तब्बल 15 लाख रुपये खर्ची करून एक भक्कम बंधारा उभारण्यात आला आहे. अनेक वर्षापासून आपल्या गावाला पाण्याची समस्या भेडसावत आहे हे सिराज यांच्या लक्षात आलं. सिराज नेवरेकर हे परदेशात आपल्या नोकरी व्यवसाय करत असताना देखील त्यांची नाळ ही आपल्या मायभूमीशी कायम जोडलेली आहे. सुट्टीवर आल्यानंतर नेहमीच ते आपल्या सहकाऱ्यांशी गावाच्या पाणी समस्येबाबत चर्चा करीत असत. त्यांचे बंधू लियाकत नेवरेकर हे येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनीही आपल्या गावातील प्रतिष्ठित मंडळींना बरोबर घेऊन चर्चा केली आणि शासनाची कोणतीही मदत न केल्याने अखेर हा बंधारा बांधण्याचा चंग बांधला आणि मग पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हे काम पूर्णत्वास नेण्याचं ठरवलं. खरं पाहता येथे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी अथवा शासन प्रशासनाने काहीच लक्ष दिलं नव्हतं. नेते मंडळींनीही याकडे पाठ फिरवली होती. अनेकदा याबाबत प्रशासनाकडे मागणीही करण्यात आली होती. मात्र नेहमीप्रमाणेच आश्वासनापलीकडे काहीच पदरी पडत नव्हतं. शेवटी लियाकत नेवरेकर यांनी पुढाकार घेतला आणि हे काम ग्रामपातळीवर पूर्णत्वास नेण्याचा चंग बांधला. याकरिता खर्च आलेल्या 15 लाखांपैकी सुमारे 75% रक्कम एकट्या सिराज नेवरेकर यांनी दिली आहे. उर्वरित रक्कम येथील मोहल्ल्यातील व्यक्तींनी जमा केली. त्याचबरोबर लागणारे लाकूड साहित्यही ग्रामस्थांनी उपलब्ध केलं. अनेक लोकांनी आपापल्या परीने या कार्याला मदत केली आणि हे कार्य सिद्धीस नेलं. जल हे जीवन आहे आणि हे पुण्य कार्य करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण झालं पाहिजे या हेतूनं लियाकत नेवरेकर यांनी आणि त्यांच्या ग्रामसहकाऱ्यांनी फक्त 21 दिवसात हे काम पूर्ण करून एक विक्रमच केला आहे. आजच्या घडीला या बंधाऱ्यामुळे पाण्याचा मुबलक साठा झाला आहे. सध्या हा बंधारा पाण्याने तुडुंब भरलेला असून आजूबाजूच्या परिसरातही पाणी असल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी या नदीत जानेवारी नंतर खडखडाट असायचा. मात्र आता येथे जलदेवता अवतरल्याचं चित्र दिसून येत आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणात साठवण पाहून येथील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहताना दिसत होता. आमच्या प्रतिनिधींनी या बंधाऱ्याला भेट दिली असता येथील अनेक ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेली 20 ते 25 वर्षे अंतरवली गावातील अंतरवली मोहल्ला याला जो पाण्याचा प्रश्न इथे होता. म्हणजे फेब्रुवारी मार्चच्या नंतर इथे पाण्याचे पाण्याचा प्रश्न एवढा विकल्पित व्हायचा की लोकांना पिण्यासाठी पाण्याचा 2 अंडे कुठून भेटतील हे कुणाला अजूनपर्यंत कसं मिळणार हे कळत नव्हतं. पण हेच ह्या नदीला संपूर्ण गेल्या 20 ते 25 वर्षे पाण्याचा कमीपणा आल्यामुळे त्याच्यामुळे इथे आमचे बंधू सिराज नेवरेकर यांनी ह्याच्यामध्ये जातीनं लक्ष टाकून आणि आमच्या मोहल्ल्यातील जेवढे पण आमचे 55 आम्ही मेंबर आहोत त्या मेंबरने संपूर्ण एक 3 लाख रुपयाची वर्गणी दिली आणि बाकीचा वरचा खर्च जो आहे एक 15 ते 17 लाख रुपये माझे बंधू सिराज नेवरेकर यांनी याच्यासाठी हा खर्च केलेला आहे. आणि हे करून त्याच्यातून जे आता जे साध्य झालेलं जे आहे जे तुम्ही तुमच्या समोर चित्र बघताय आणि त्याच्यामुळे आज आमच्या संपूर्ण अंतरवली मोहल्ला व खाली मायनवाडी मालकवाडीनं वरती सुर्वेवाडी बौद्धवाडी यांना जो पाण्याचा प्रश्न होता तो आज संपूर्ण पाण्याचा प्रश्न आज मिटलेला आहे. आणि ह्या पाण्याच्या प्रश्न मिटवण्यासाठी जे मेहनत घेतली आहे ते अंतरवली मोहल्ल्यातले आमचे जे सदस्य आहेत त्यांनी आणि आमचे बंधू सिराज नेवरेकर ह्यांनी हे संपूर्ण त्यांचं श्रेय आहे. आणखी आम्ही 87 साली आमच्या गावात पाण्याची आम्ही योजना केली होती नल पाणी वगैरे घेऊन. पण ह्या 5-7 वर्षात काय होतं वरून नदी साफ सुकते त्यासाठी आमच्या इथे तुम्हाला एक थेंब पाण्याचा दिसला नसता आणि आमची पाण्याची मोठी अडचण होती. आमच्या कुटुंबाला वगैरे पाणी आणणं इथून नेणं वगैरे कठीण होतं काम. पण आमची योजना केल्यानंतर पाणी आम्हाला मिळत होतं नदीला पाणी असेपर्यंत.
पण एप्रिल महिना उजाडतो न उजाडतो तोपर्यंत हे नदी साफ सुकायची. हे पाणी तुम्हाला दिसलं नसतं आजपर्यंत. आणि मग त्यासाठी आम्ही सगळ्या गावाला मिळून आणि आमचे हे लियाकत नेवरेकरचे भाऊ आहेत सिराज नेवरेकर, त्याने आम्हाला मोठं सहकार्य केलं आणि आम्ही या योजना ही राबवलेली आहे. एक 4-5 वर्ष अशी हालत आमची परिस्थिती झाली होती की माझ्यासारख्या माणसाने गावात जे सहकारी जे पाणी येते ते पाणी रात्री 3 वाजता उठवून ते आपण खांद्यावर घेऊन ते खांदे आमचे संपले आणि आम्हाला 3 वाजता उठून आम्ही कामं करायची. तेव्हा आम्ही अशी एक विनंती केलेली की बाबा हे कसं का आमचा तेवढा त्रास कमी होईल. तर आमच्या गावचे आमचे उद्योगपती म्हणूया सुपत्र म्हणूया आम्हाला सिराज नेवरेकर याने आम्हाला बरंचसं या ठिकाणी सहाय्य करून आणि त्यानेच बांधलं असं म्हणूया थोडक्यात. आणि आम्ही थोडेसे काय इकडे तिकडे मदत करून हे सगळं बंधारा आम्ही बांधलेलं आहे. आणखी या गावामध्ये आम्हाला जो काय पाण्याचा त्रास जो झालेला आहे आजपर्यंत हा अतिशय झालेला आहे. आणखी ते आज अतिशय होऊनही आम्ही तो सहन करत आलेला आजपर्यंत. आणि आमची आई बहिणी वगैरे हे सर्वांनी आम्ही एवढा त्रास रात्रभर हे केलेला आहे की आम्ही रात्रीचे 3-3 वाजताना आम्ही सहकार्य करत राहायचो. आणखी आम्ही ते पाणी भरायचो आम्ही. दुसरी गोष्ट गेली 50 वर्ष आम्हाला बंधारा नसल्यामुळं पाणी मेमध्ये एवढी टंचाई होते, येऊन गुरांनासुद्धा पाणी मिळत नव्हतं. आणि हा बंधारा ह्या वर्षी झाला त्यापासून आम्हाला आता कमसे कम आता 1 किलोमीटरवरती पाणी अजूनसुद्धा आहे. आज तर पाहणी केली तर तुम्हाला बघायला मिळेल. ह्या बंधारा एवढा फायदा आहे, भविष्यामध्ये पुढेसुद्धा आणखी पाणी वाढेल. मी जिल्ह्याला एकच सांगू शकेल की हा एक आदर्श आहे. म्हणजे ह्या लोकसभा केल्यानंतर आणि लोकांची गरज जी काय गरज आहे ती ओळखण्याची क्षमता आमच्या गावचे सुपुत्र सिराजभाई नेवरेकर यांनी ओळखलेली आहे. आणि असाच आदर्श इतर तालुक्याने इतर गावाने घ्यावा हेच सांगेन. की आमच्या ह्या योजनेच्या वसुंधराच्या योजनेमार्फत आम्ही बराच प्रयत्न करूनही शासनाचे बरेचसे पैसे वाया जातात. कारण भौगोलिक रचना तशी नाही, जिथं निकष पाहिजे त्या निकषात बंधारे बसत नाहीत आणि पाणी साठा म्हणावा तसा पुरेसा होत नाही. तर अशा प्रकारचं जर शासनाने परमिशन दिलं आम्हाला सगळ्यांना की ह्या पद्धतीनं काम करायला जर दिलं तर ते पैसे फुकटे जाणार नाहीत आणि लोकसहभागी वाढेल त्याच्यातून आणि चांगल्या पद्धतीचं अशा तऱ्हेचं काम होईल. हे काम करत असताना त्या कामाचा दर्जा आणि त्याकरिता वापरलं जाणारं साहित्य उत्तम प्रकारचं असण्यावर बारीक लक्ष ठेवण्यात आलं. हा बंधारा म्हणजे येथील लोकांना एक नवसंजीवनीच ठरला आहे. मात्र एवढं सारं करून सुद्धा आज तागायत कोणत्याही शासकीय निमशासकीय विभागाने अथवा अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्याची खंत वाटत असल्याचं येथील जाणकारांनी मत मांडलं. मात्र याबाबत एकमेव असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी या कार्याचं तोंड भरभरून कौतुक केलं आहे आणि भविष्यात सहकार्याचं आश्वासनही दिलं आहे. सिराज नेवरेकर हे परदेशामध्ये काम करतात, परंतु त्यांनी आपल्या गावामध्ये ज्या जन्मभूमी आपली आहे, ज्या ठिकाणी आपलं शिक्षण झालं त्या गावामधल्या लोकांना खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं एखाद्या आपल्या श्रमातून एखादं कार्य कसं करावं हे आदर्श त्यांनी त्या ठिकाणी घालून दिला. आणि मला वाटतं परदेशामध्ये काम करतो आहे परंतु आपल्या गावाकडे एखादं कार्य करावं असं त्यांच्या मनामध्ये आलं नाही. त्यांनी ते सत्यात उतरवलं आणि मला वाटतं त्यांनी जी क्वालिटी मेंटेन केली आहे आणि त्याच्यातनंच आज त्या ठिकाणी वैभव निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळते. कोणतेही दरडोई निकष त्यांनी सगळे बघितलेले नाहीत. क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये त्यांनी कुठेही कॉम्प्रोमाइज केली नाही आणि एक आदर्शवत असा बंधारा त्या ठिकाणी करून दिला. मला वाटतं शासनाने नव्हे तर देशातल्या सर्व लोकांनी पाहण्यासारखा या ठिकाणी तो बंधारा आहे. आणि मला वाटतं मी त्यांना धन्यवाद देतो की अशा पद्धतीने त्यांनी जे कार्य केलेलं आहे की त्यांना परमेश्वर निश्चितपणानं आणखीन वैभव देईल. मात्र सहकारातून अशा प्रकारची विकास कामे प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांवर करण्यात आली तर कोकणचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. अंतरवली गावातील हा बंधारा म्हणजे गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाने याचा आदर्श घ्यावा असा आहे. प्रगतीचं हे एक उत्तम उदाहरण आहे. मोहल्ला वाडीपासून तब्बल 2000 फूट खोल दरीत असलेल्या नदीवर हा प्रकल्प उभारणे ही सोपी बाब नव्हती. वाहतुकीचीही सोय नसताना मार्ग काढून हा बंधारा पूर्ण करण्यात आलाय.
हे काम करीत असताना येथील कामगार आणि ज्यांनी संपूर्ण बंधाऱ्याचं नियोजन केलं ते लियाकत नेवरेकर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्याचबरोबर येथील महिलांनीही अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांचे बेस्ट टीवी आणि बेस्ट वार्ता परिवार मनापासून अभिनंदन आणि कौतुक करत आहे. इसके पहले हमारे गांव में पानी की बहुत तकलीफ थी. हम लोग रात भर सोते नहीं थे. 2-2 बजे तक नंबर लगाना 2-2 बजे तक नंबर लगाते बैठते थे कि पहला नंबर हमारा मिले ताकि हमें 4 हंडे पानी और मिल सके ज़्यादा. ऐसी हालत थी, लेकिन अल्लाह के करम से आज माहौल कुछ अलग है हमारे गांव का. यहाँ तो कुछ भी पानी की एक बूंद नहीं थी. गए साल तो ऐसी हालत, एक बूंद भी पानी की नहीं थी. हम लोग सुबह में कितने 4 कम से कम नंबर, अगर पहला नंबर लगा तो हमें 4 हंडे पानी मिलता था. 4 हंडे इसके वो पूरा दिन उस 4 हंडों में हमें गुजारना पड़ता था. घर में 4-4 लोग रहने वाले, आने जाने वाले, गर्मी का माहौल, पानी ज़्यादा ख़त्म होता क्या होता था. लेकिन बहुत ही मुश्किल हालात थे. लेकिन अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का शुक्र है कि अभी ये जो सिराज भाई ने हमारे और मेरे शौहर लियाकत नेवरेकर और जमात के लोगों ने जी ये जो सब काम किया है, अल्लाह का शुक्र है. और अल्लाह ताला उन्हें ऐसी नेक हिदायत दे कि गाँव में कुछ ऐसे और काम करते रहे. शेवटी या कार्याकरिता ज्या लोकांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीने आणि नेवरेकर परिवारातर्फे लियाकत नेवरेकर यांनी आभार प्रकट केले आहेत. आता हा अंतरोली गावातील जो कोल्हापूर टाईप बंधारा जो आम्ही बनवलेला आमच्या लोकसहभाग आणि आमचे सिराजभाई नेवरेकर म्हणजे माझे बंधू याच्या ज्या प्रयत्नातून जो बनलेला आहे, तर याच्यातून माझं असं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री वायकर साहेब आणि माझे मी ज्याला मित्र म्हणतो आमचे राजेंद्र माडिक साहेब, ज्याला लोक प्रेमाने अण्णा म्हणतात, त्यांनी ह्यापुढे ह्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जेवढ्या पण नद्या आहेत त्यांना थोडासा पाझर असतो. त्या पाझरसाठी जर या कोल्हापूर टाईप बंधारे जर बांधले तर बराचसा नाहीतरी पण 90% लोकांचा पाण्याचा जो प्रश्न आहे हा संपूर्ण मिटू शकेल. पण अजूनपर्यंत शासन, मी यासाठी शासनासाठी म्हणजे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे आमचे जिल्हाधिकारी त्यांनासुद्धा मी आवाहन करतो की ह्या जो आम्ही बनवलेला जो प्रकल्प आहे त्याला येऊन त्यांनी भेट द्यावी आणि असे प्रकल्प शासनाला बनवण्यासाठी त्यांनी पुढे विनंती पाठवी आणि गावोगावी असे प्रत्येक एक गावाला एक तरी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असला तर बॅकवॉटरमध्ये मागचे 2 गाव आणि खालचे आणखी 5 गाव त्याच्यामध्ये संपूर्ण एका नदीसाठी संपूर्ण प्रभावित होतात आणि लोकांचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो संपूर्ण ह्या असल्या कोल्हापूर टाईप पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे संपूर्ण लोकांचे प्रश्न मिटू शकतील. कर्मण्यवाधिकेय महाफलेषु कदाचन या श्लोकाप्रमाणे प्रत्येकाने कार्य करत राहावं. फळाची अपेक्षा न करता काम केल्यास ईश्वर निश्चित त्यांच्या पाठीशी असतो. कुठल्याही प्रसिद्धीची अथवा मदतीची अपेक्षा न बाळगता या बंधाऱ्याचं काम करून लोकांना पाण्याच्या हाल अपेष्टांपासून मुक्ती मिळाल्याने येथील ग्रामस्थ अगदी खुशीत आहेत आणि त्यांनी नेवरेकर बंधूंचे आभार प्रकट केले आहेत. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला शासनाचे अधिकारी पुन्हा गैरहजर. मनरेगा योजनेच्या आराखड्याबाबत संताप. खेड शहरात घनकचरा समस्येला गंभीर स्वरूप. जिल्हाधिकारी यांच्याजवळ चर्चा आणि निवेदन सादर. आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून सभापतींचं नाव वगळलं. सदस्यात नाराजी. दापोली, मंडणगड, गुहागर पंचायत समितींना 3 नव्या गाड्यांचं वितरण. आणि संगमेश्वर तालुक्यातील अंतरवली गावात स्वखर्चातून बांधला बंधारा. अनेक वर्षाचे पाण्याचे दुर्भिक्ष संपलं. नेवरेकर बंधूच्या पुढाकाराने एक आगळा वेगळा उपक्रम. इतरांनीही घ्यावा आदर्श. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.